बुद्धा टीचिंग चॅनलच्या माध्यमातून पूजनीय भदंत डॉक्टर इंदवंसजी महास्थवीर यांनी जी 18वी बौद्ध धम्म परिषद ऑनलाईन 18वी बौद्ध धम्म परिषद ही आयोजित केलेली आहे आणि ती या श्रावणी पौर्णिमेच्या निमित्ताने तर तुम्हा सर्वांना या स्वागत आहे आपल्या सर्वांचं। हे बुद्धा टीचिंग चॅनल आहे। यावर बुद्ध आणि त्यांच्या संपूर्ण शिकवणीवर आणि शिक्षेवरती धम्मचर्चा होते। आपण सर्वजण बुद्धा टीचिंग चॅनलचा लाभ घ्यावा। नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्सा। नमो तस्सा भगवतो सम्मा सम्बुद्धस्सा। नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्सा। महान प्रज्ञावान भयसज्य गुरु देव आणि मनुष्याचे शास्ता अरहंत सम्यक संबुद्ध तथागतांचा सधम्म तथागतांच्या पावन पवित्र मार्गावरती अरूढ असणारा पूजनीय भिक्खू संघ या बौद्ध धम्म संघाला त्रिवार अभिवादन तथा विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीला शेवटच्या श्वासापर्यंत समर्पण। आज या ठिकाणी 18वी बौद्ध धम्म परिषद संयोजक बुद्धा टीचिंग चॅनलचे डॉक्टर इंदवंसजी महास्थवीर यांच्या विद्यमाने या श्रावण पौर्णिमेनिमित्त इथे बौद्ध धम्म परिषद 18वी बौद्ध धम्म परिषद आयोजित केलेली आहे आणि त्या बौद्ध धम्म परिषदेसाठी इथे प्रवचन देणारे भिक्खू अनुरुद्धजी थेरो, यशोदीप थेरो, तसेच भिक्खू नागसेन आणि हे स्वतः भिक्खू विनयशील। तर या ठिकाणी अशी बौद्ध धम्म परिषद आयोजित केलेली आहे। प्रियजन हो, मनुष्याची दुर्गती होऊ नये आणि त्या सुगतीसाठी त्यांनी काय करावं यासाठी आमच्या पूजनीय भंतेजी यांनी खूप चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे। आमचे खेमधम्मजी महास्थवीर डॉक्टर खेमधम्मजी महास्थवीर यांनी खूप चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे। दुष्टी लोकांची संगती करू नये असे वनाच बालानंद पंडितांच सेवना पूजाच पूजनीयानंद एतं मंगलमुत्तमं। तर या दुष्टी लोकांची संगती अजिबात केली नाही पाहिजे, कारण त्या दुष्टी लोकांच्या संगतीमुळे आम्हाला दुर्गतीला प्राप्त व्हावं लागतंय। तर कुसंगतीचे फळ मनुष्याला कुसंगतीमुळे
त्याचा काय परिणाम होतो, तर हे मनुष्यालाच नव्हे तर पशु प्राणी सुद्धा त्या कुसंगतीमुळे त्याची मानसिकता बिघडून जाते. आणि म्हणून कुसंगती बिलकुलच केली नाही पाहिजे. वाराणसीचा राजा महिलामुख नावाचा एक मंगल हत्ती होता. त्या वाराणसी नगरच्या राजाचा महिलामुख नावाचा हत्ती होता आणि राजाचे त्याच्यावर फार प्रेम होते. राजाचे त्याच्यावर फार प्रेम होते आणि राजा त्याची सतत खूप काळजी घेत राहायचा. एके दिवशी त्याच्या हस्तीशाळेजवळ, त्या राजाच्या हस्तीशाळेजवळ मध्यरात्रीच्या सुमारास चोरांची टोळी आली आणि चोराची टोळी येऊन तिथे मात्र चोरी करण्याविषयी ती सल्लामसलत करू लागली. चोराची टोळी तिथे सल्लामसलत करू लागली आणि एकमेकांमध्ये विचार करू लागले आणि ते एकमेकाला सांगू लागला. तो चोराचा जो म्होरक्या असेल तर तो मात्र त्यांना तो सांगू लागला की कसं घर फोडायचंय आणि कसं आपण तिथलं सामान लंपास करायचंय आणि कोणी जर आड आलं तर त्याची कशी हत्या करायची किंवा अशा प्रकारे त्याची कुठल्याही प्रकारची तमा न बाळगता त्याची हत्या कशी घडून आणायची. तर अशा प्रकारे ती सल्लामसलत तिथे करू लागले आणि ते त्या रात्री चोरी करण्यासाठी गेले. मग चोरी करण्यासाठी गेले आणि त्यांना मात्र सफलता प्राप्त झाली. त्या दिवशी ते कोणीही त्यांना अडवलं नाही, काही नाही आणि त्यांना तसं काही कुठल्या परिस्थितीला सामना करण्याचं काम पडलं नाही. आणि म्हणून ती जागा त्यांनी अशी निश्चित केली की आता आपल्यासाठी ही जागा म्हणजे ही शुभ आहे. आणि असं समजून ते लोक, ते चोर दर दिवस तिथे येऊ लागले. दर दिवशी तिथे यायचे रात्री, आपल्या मध्यरात्रीला, आणि त्यांची ती दर दिवस सल्लामसलत होत राहायची. आता तो महिलामुख नावाचा तो मंगल हत्ती मात्र तो बिघडून गेला. बघा, हत्ती आहे तो प्राणी जरी असला तरी बघा त्याला इथे त्याचे माणसाचे जे काही जे दुर्गुणी माणसाचे ते संस्कार त्याच्यावरती ते पडले बघा. आणि एक दिवस काय झालं की त्याच्याजवळ जो माहूत होता की त्याची देखभाल करणारा, त्याने त्याला ठार केलं. त्या माहूताला ठार केलं आणि ठार केल्यानंतर ही गोष्ट राजाला कळली की हा जो माझा प्रिय हत्ती जो आहे आणि हा हत्ती मात्र अशा प्रकारे बिघडून गेला. हा हत्ती बिघडून गेला, आता याच्यावर उपाय काय? कारण याने माहुताला ठार केलं. याचं काय कारण आहे? निश्चितच हा हत्ती पिसाळलेला आहे. आणि म्हणून करता त्या वाराणसी नगरचा राजाचा जो काही पुरोहित होता, त्या पुरोहित ते बोधिसत्व होते. तो जो पुरोहित बोधिसत्व होता, मग त्या राजाला त्या बोधिसत्वाचा सल्ला घेतला आणि त्यांनी त्या बोधिसत्वाला सांगितलं की हा एवढा चांगला हत्ती
आणि याचं काय कारण आहे? काय कारण आहे की हा हत्ती एवढा पिसाळला आणि तो मात्र माहुताचीच हत्या केली? आणि म्हणून मग राजानं सांगितलं की बा त्याची चौकशी कर, आणि चौकशी करा म्हणून सांगितलं. मग बोधिसत्वाला तिथं त्या शाळेमध्ये गेल्या, हस्ती शाळेमध्ये. तर हस्ती शाळेमध्ये गेल्यानंतर चातुर्यानं आपल्या तिथं त्या हस्ती शाळेचं निरीक्षण केलं. आणि निरीक्षण केल्यानंतर एक गोष्ट मात्र त्याच्या लक्षात आली, आणि ती कोणती गोष्ट? तर ते म्हणजे जे चोर लोकांचं काहीतरी साहित्य तिथं पडलेलं आहे. घर फोडण्याचं काही साहित्य आहे किंवा काही अशा निकामी असलेल्या वस्तू आहेत, त्या चोरून आलेल्या, त्या कामाच्या नाहीत. मग अशा त्या वस्तू तिथं बाजूला पडलेल्या दिसल्या. आणि त्या बोधिसत्वाच्या लक्षात आलं की निश्चितपणे इथे रोज चोरी करणारे लोक येतात आणि ते मात्र आपले इथे येऊन सल्ला मसलत करतात. तर हे लक्षात आलं. मग राजाला ते कळवलं की बा या अशा कारणामुळं हा हत्ती बिघडलेला आहे. हत्ती मात्र अशा कारणाने बिघडला आहे. मग राजा बोधिसत्वाला विचारतो, मग यासाठी काय उपाय आहे? त्याने सांगितलं की महाराज याच्यावर उपाय आहे, आणि मग तो उपाय आहे कोणीतरी संत आणि अरहंताला इथे बोलवलं पाहिजे, आणि इथे बोलवून इथे काही परित्राण पाठ करावा, इथे काही चांगला उपदेश द्यावा, आणि उपदेश चांगला दिल्यानंतर निश्चितपणे हत्तीची परिस्थिती पूर्वपदावर येईल. आणि अशा प्रकारे त्या राजाला दिलेला सल्ला त्या राजाला पसंत पडला. आणि पसंत पडल्यानंतर राजाने काय केलं की त्या हत्तीसाठी कुठे जे काही चांगले भिक्खू होते, शीलवान सदाचारी होते, जे अरहंत होते, अशांना तिथे निमंत्रित केलं. आणि निमंत्रित केल्यानंतर तिथे परित्राण पाठ घडून आणला. आणि परित्राण पाठ केल्यानंतर तो हत्ती पूर्वपदावर आला की जसा तो आणखी तो कोणालाही उपद्रव न करता तो चांगल्या प्रकारे वागू लागला. तर प्रियजन हो, सांगायचं एकच आहे की मनुष्याला जे काही या कुसंगतीचे परिणाम असतील, आणि ते मात्र निश्चितच त्याच्यावरती ते संस्कार थोडेफार का होईना प्रमाणामध्ये ते माणसावरती जडतात, आणि तो माणूसही त्या संगतीचे परिणाम म्हणून तसाच वागू लागतो. जसं की बघा, हत्ती म्हणजे तो प्राणी आहे, पण त्या प्राण्याला सुद्धा त्या चोरांच्या टोळीच्या सल्ला मसलतीमुळं तो प्राणी त्याला मंगल हत्ती म्हणत होते. असा तो मैलामुख नावाचा हत्ती तो मात्र बिघडून गेला आणि त्याने आपल्या माहुताची हत्याच केली. तर मनुष्य प्राणी आहे, आणि मनुष्याजवळ काय आहे? विचार आहे, चिंतनाचा विषय आहे. आणि म्हणून त्या जे काही दूषित लोकांच्या त्या संगतीपासून लोकांनी वाचून राहिलं पाहिजे, नाहीतर मग त्याचे परिणाम भोगावे लागते. मग त्याला म्हटलं जाते कुदरत का कानून, विश्व का विधान. तर अशा प्रकारे ती कुदरत का कानून ते कोणालाही त्याचा पक्षपात करीत नाही. मग तो कोणी भिक्खू असेल, भलाही कोणी उपासक असेल, कोणी जरी असले तरी मात्र ते
परिणाम मात्र ते उपासकाला तेवढेच येणार आहे. आणि आमच्यासारखे भिक्खू जर असले तर आम्ही जर वाईट वागू लागलो तर प्रियजन हो, आम्हाला त्यांच्यापेक्षा 10 पटीने ते परिणाम मात्र भोगावे लागतील, हे मात्र निश्चित आहे. म्हणून आजच्या प्रसंगी सांगायचं हेच आहे की मनुष्याने या अशा कुसंगतीपासून वाचून राहिले पाहिजे आणि आपली सद्गती साधण्याचं काम केलं पाहिजे, शीलवान सदाचारी बनलं पाहिजे. आजची ही पौर्णिमा जी आहे, आता जी श्रावणी पौर्णिमा आहे, तर ही पौर्णिमा भिक्खू अंगुलीमालाची धम्मदीक्षा याच श्रावणी पौर्णिमेला झालेली आहे. आणि म्हणून ही महत्वाची पौर्णिमा 999 त्यांनी हत्या घडून आणल्या आणि 999 हत्या झाल्यामुळं तर तो विक्षिप्त असणारा, तो क्रूर असणारा तो अंगुलीमाल भगवान तथागताची करुणा जागली. का जागली त्याचं कारण आहे, तर तो त्या दिवशी त्याच्या मातेची हत्या करणार होता. प्रियजन हो, 999 हत्या केल्या तरी तो अरहंत झाला. मात्र त्याला आपल्या जन्मदात्रीची हत्या जर केली असती तर त्याला कुठल्याच फळाची प्राप्ती झाली नसती आणि अनेक जन्म त्याला नरकवास भोगावा लागला असता. म्हणून महाकारुणिक तथागत भगवान बुद्धाने आपल्या करुणा समापत्तीच्या या साधनेतून पाहिलं, भगवान सम्यक संबुद्ध ज्या शेवटच्या ज्या प्रहरी, सकाळच्या प्रहरी करुणा समापत्तीचं ध्यान करत आणि ते करुणा समापत्तीचं ध्यान केलं तर त्या करुणा समापत्तीच्या ध्यानामध्ये त्यांना ते दिसून यायचं की आता आज कोणाचा नंबर आहे, कोण माझ्यापर्यंत येणार आहे आणि कोण येऊ शकत नाही. मात्र त्याचे आज त्याला काहीतरी मुक्तीचा स्रोतामध्ये तो पडणारच आहे. आणि म्हणून भगवान स्वयं तिथं जायचे. भगवंताला ते कळायचं की स्वयं मला तिथं जाणं आहे, अन्यथा तो व्यक्ती येईल. जसं बाह्य दारुचिर्य या आपल्या जे सुपारक पतन ज्याला म्हणतात, ज्याला नाला सोपारा म्हटलेला आहे, तर तिथून तो बाह्य दारुचिर्य तो गेला श्रावस्तीला आणि तिथे मात्र भगवान तथागताला त्यानं दुरूनच पाहिलं. आणि पाहिल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की आता हेच मात्र हे मार्गदत्ता आहे आणि हेच माझे गुरु आहे, हे त्याच्या ते लक्षात आलं. आणि त्यांची चाल ढाल, त्यांची तेज कांती बघून तो बाह्य दारुचिर्य त्याच्या मागोमाग चालू लागला. आणि चालू लागला भगवंताने पाहिलं की आता, आणि तो विनंती करू लागला भगवान तथागताला. आता भगवान तथागताला विनंती केली. करुणेचे सागर तथागत सम्यक संबुद्ध यांनी त्याला सांगितलं की आता ही वेळ नाही आहे, हे माझे पिंडपाताची वेळ आहे. हे पिंडपात पूर्ण झाल्यानंतर मी तुला मात्र निश्चितच धम्माची शिकवण देईल. तर तो म्हणतो, भगवान तुम्ही माझ्याकडे बघा, आता सध्या मी तुमच्या जवळ आहे, माझी श्रद्धा जिवंत आहे, मी जिवंत आहे आणि तुम्ही जिवंत आहात. आता काय होऊ शकतंय की थोड्या वेळात मी मरणार आहे की तुम्ही मरणार आहात, किंवा माझ्यामध्ये जी श्रद्धा जागलेली आहे ती श्रद्धा मरणार आहे काय. आणि म्हणून भगवान माझ्यावरती अनुकंपा करा
आणि भगवान सम्यक संबुद्ध त्या बाह्य दारुचर्याकडे त्याच्याकडे ती नजर टाकतात आणि बघतात, अरे याचं आयुष्य तर थोडंच आहे, तो जास्त वेळ जगणार नाहीये. आणि भगवान सम्यक संबुद्ध त्याला रस्त्याच्या बाजूला घेतात आणि रस्त्याच्या बाजूला घेऊन त्याला थोडक्यातच उपदेश देतात, कारण त्याची पारमी पकलेली असते. दिठ्ठे दिठ्ठ मत्तंग भविष्यति सुत्ते सुत्त मत्तंग भविष्यति भविष्यति मुत्ते मुत्त मत्तंग भविष्यति. तर अशा प्रकारे या पाहण्यामध्ये हे फक्त पाहणंच असलं पाहिजे, ऐकण्यामध्ये ऐकणंच असलं पाहिजे. आणि म्हणून प्रकारे अशा प्रकारे भगवान सम्यक संबुद्ध त्याला उपदेश देतात आणि तो तिथे तो त्याला मुक्तीचा साक्षात्कार होतो, तो अरहंत अवस्था प्राप्त करतो. आणि थोड्याच अंतरावरती जातो, थोड्या अंतरावर गेलं आणि एका खोंडाने म्हणजे जो गोरा असतो तर त्या गोऱ्यानं त्याला येऊन भोसकलं, त्याचं शिंग मारलं आणि त्याची तिथेच मात्र तो गतप्राण झाला. जेव्हा भिक्खू संघामध्ये चर्चा चालली की आता बघा हे हा संन्यासी खूप दुरून आलेला आणि हा मात्र मृत्यू पावला, तर मग भगवान सम्यक संबुद्धाला ते विचारतात की भगवान याची काय गती झाली. आणि म्हणून भगवान सम्यक संबुद्ध म्हणतात की तो परिनिवृत्त झाला होता, तर काय परिनिवृत्त होणं आहे. परिनिवृत्त होणं म्हणजे जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्त होणं, तर याला प्रियजन हो परिनिवृत्त असं म्हटले जाते. जसं बिंबिसाराची राणी, त्या राणीला अनंत अवस्था प्राप्त झाल्यानंतर भगवान सम्यक संबुद्धाकडे राजा बिंबिसार जातात. त्या रूपगर्विता खेमा या राणीला पहिल्याच भेटीमध्ये अरहंत अवस्था प्राप्त झाली आणि अरहंत अवस्था प्राप्त झाल्यानंतर जेव्हा ती मागणी करते, भगवान मला तुम्ही आपल्या धामामध्ये प्रवर्जित करा, भगवान सम्यक संबुद्ध म्हणतात, हे खेमा तू गृहिणी आहेस, एका राजाची तू पत्नी आहेस आणि भगवान सम्यक संबुद्ध पतीची परवानगी घेतल्यापासून ते मात्र प्रवर्जित करीत नाही. आणि म्हणून तो तर ती तिथून निघून जाते वेळवरातून. आणि दुसऱ्या दिवशी राजा भेटतो आणि तो म्हणतो, भगवान खेमाची गती काय झाली. तर भगवान म्हणतात, हे महाराज तिची गती अशी झालेली आहे, एक तर ती परिनिवृत्त झालेली आहे, तिची परिनिवृत्त होण्याची वेळ आली किंवा प्रवर्जित होण्याची वेळ आलेली आहे. आता परिनिवृत्त होणं म्हणजे काय. त्या व्यक्तीला अरहंत झालेल्या व्यक्तीला जर 7 दिवसाच्या आत अंगावरती चिवर मिळालं नाही तर त्याला मात्र हे शरीर त्यागावं लागतंय. कारण जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्त झालेला आहे आणि म्हणून तो गृहस्थी जीवनामध्ये कदापि राहू शकत नाही. म्हणून अशा प्रकारे त्या खेमाराणी तिच्याबद्दल भगवान सम्यक संबुद्धाने सांगितलं की ती परिनिवृत्त होण्याची तिची वेळ आहे, म्हणजे परिनिवृत्त होण्याची वेळ आहे किंवा प्रवर्जित होण्याची आहे. मग महाराज बिंबिसार म्हणतो, भगवान माझ्यावरती दया करा, तुम्ही खेमावरती नाही तर माझ्यावरती अनुकंपा करा आणि या खेमाला प्रवर्जित करा अशी अनुमती देतो. आणि भगवान बुद्धाला वंदन करतो. ती राणी रूपगर्विता खेमा ही भिक्खुनी झाली आणि जसं भगवान सम्यक संबुद्ध
जशा पद्धतीनं प्रवचन देतात, जसा मार्ग सांगतात, तशाच पद्धतीने ती भिक्खू संघामध्ये अग्र झाली. अशा प्रकारे तर ही ख्याती आहे. म्हणून माणसाने कुशल कर्म करीत जावे, अधिक वाढवत जावं. कारण आम्हाला जर सुगती प्राप्त करायची आहे हे अत्यंत महत्वाचं आहे. प्रियजन हो, मानव जीवन फार दुर्लभ आहे. असं दुर्लभ आहे, असं आहे की त्याची परिसीमा नाही की ते दुर्लभ जीवन. जसं म्हणतात एखादा महासमुद्र आहे, महासागर आहे आणि त्या सागरामध्ये एखादा जे गाडीचं टायर टाकावं आणि त्याच महासागरामध्ये एक आंधळ कासव आहे. माणसाचा जन्म किती दुर्लभ आहे यावरती आपल्या लक्षात येईल. तर ते आंधळ कासव आहे आणि ते आंधळ कासव एकाच वेळेला काय होतंय, एकाच वेळेला ते 100 वर्षातून एकदा ते वरती येत आहे. कासव तर आंधळ आहे आणि तो वरती पाण्यावर तरंगणारा तो टायर आहे. आता महासमुद्र आहे. आता ते टायर एके ठिकाणी राहील. जेव्हा ते कासव वरती येईल आता ते टायर एके ठिकाणी राहील याची काही गॅरंटी आहे. तसा योग जुळून येणं की जेव्हा ते कासव 100 वर्षानंतर वर आलंय आणि त्यावेळेला ते टायर तिथंच असेल आणि त्याचं ते मुंडकं जे आहे त्या कासवाचं त्या टायरामध्ये वरती जाईल, असं शक्य आहे का? तर हे शक्यच नाही. हा दुर्लभ योग. तर असा योग जुळून येणं दुर्लभ आहे. आणि म्हणून हे मनुष्य जीवनाचा सुद्धा तसंच आहे की मनुष्यासाठी सुद्धा असा हा आम्हाला हा योग जुळून आलेला आहे की आम्ही या मनुष्य जीवनामध्ये आम्हाला हे पुण्य कर्मानं, कुशल कर्मानं आम्हाला ही मनुष्य जन्म मिळाला. आणि मनुष्य जन्म मिळाला त्यासोबतच आम्हाला धम्मही मिळाला. तर धम्माचंही मिळणं हे सुद्धा अति दुर्लभ आहे. सम्यक संबुद्धाचं उत्पन्न होणं आणि या बुद्ध शासनामध्ये आमचा जन्म होणं ही अति दुर्लभ आहे. म्हणून आपण या कुशल कर्म करण्याची, पुण्य कर्म करण्याची आपण त्वरा केली पाहिजे. जेव्हा आमच्या मनात आलं की आम्ही कुशल कर्म केलं पाहिजे, आम्ही पंचशिलाचं तर दर दिवशी पालन करताच आहात, पण अष्टशिलाचंही पालन केलं पाहिजे. आपण कमीत कमी पौर्णिमा, अमावस्या आणि दोन्ही अष्टमी जे आहे तर या 4 दिवसांमध्ये महिन्यातून एक उपवास पालन केलं पाहिजे. आपलं खूप खूप मंगल होतंय. आणि निश्चितपणे आम्हाला सुगतीला जाण्याचा केवळ एकमेव तोच मार्ग आहे. शिलाचं पालन करून आपण दान केलं पाहिजे. जसं की 3 वेळा माणूस खातो तर 1 वेळ मात्र ते आपण भोजन घेतलं नाही. ठीक आहे, जास्त मनात येईल तर आम्ही जास्त दान करायचं आहे. कमीत कमी तेवढं तरी दान करायचं की आपण जे 1 वेळचं भोजन आपण घेतलं नाही आणि ते तरी आपण दान केलं पाहिजे. तर अशा प्रकारे आपण दानी बनलो पाहिजे, ध्यानही बनलो पाहिजे, विपश्यनेच्या मार्गाने चाललो पाहिजे. तर त्यातच आमचं मंगल आहे, त्यातच आमचं कल्याण आहे. आज या ठिकाणी आपण या बुद्धा टीचिंग चॅनलच्या माध्यमातून पूजनीय भदंत डॉक्टर इंदवंशजी महास्थवीर यांनी जी 18वी बौद्ध धम्म परिषद, ऑनलाईन 18वी बौद्ध धम्म परिषद ही आयोजित केलेली आहे आणि ती या
श्रावणी पौर्णिमेच्या निमित्ताने, तर तुम्हा सर्वांना या पौर्णिमेच्या सर्व श्रद्धा संपन्न उपासक उपासिका यांना या पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांची दुःखातून मुक्तता हो, सर्वांना सुख शांती लाभो. सुखी हो, सुखी हो, सुखी हो. साधु साधु साधु. बुद्धं नमामि, बुद्ध को नमन करता हूँ. धम्मं नमामि, धम्म को नमन करता हूँ. संघं नमामि, संघ को नमन करता हूँ.